राणी अंधारातच बाहेर पडल्याची बातमी मिळाल्यावर राजा संतापला। राणी कुठे जाते हे बघण्यासाठी संतापलेला राजा सैनिकाने सांगितलेल्या पायवाटेने राणीच्या दिशेने तो जाऊ लागला आणि राजा राणीच्या मागोमाग भगवान शंकराचे अधिष्ठान असलेल्या या राजराजेश्वर मंदिरात पोहोचला। जातानाच राणीच्या लक्षात आलं होतं की राजा आपला पाठलाग करत आहे। ती घाबरली नाही, पण तिला राजाने आपल्यावर संशय घेतल्याचं अतिशय वाईट वाटलं। ती राजराजेश्वर मंदिरात पोहोचली आणि भगवान शंकराच्या पिंडीला आवाहन केलं, हे राजराजेश्वरा, माझ्याच पतीने माझ्यावर संशय घेतला आहे, तेव्हा आता माझ्या जगण्याला आणि माझ्या पतिव्रता असण्याला अर्थ उरला नाही। तू मला तुझ्यात सामावून घे। महादेवाची निस्सीम भक्त असलेल्या राणीने जड अंतःकरणाने अशी प्रार्थना केली आणि मोठं आश्चर्य घडलं। ती महादेवाची पिंड 2 भागात विभागली। राणी त्या पिंडीत सामावली आणि पिंड पुन्हा एकदा पूर्ववत झाली। राजराजेश्वराची ही कथा आजही अकोलेकरांच्या मनांमध्ये जिवंत आहे आणि राजराजेश्वरचा आशीर्वाद कायम अकोला शहराचं रक्षण करत आहे।